नमस्कार मंडळी, मोबाईलवरती आपण महा-डी-बी-टीचा शेतकऱ्यांसाठी फॉर्म कसा भरतोय ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर जायचं आहे मोबाईलच्या. तिथे टाईप करायचं आहे mahadbt.com. इथं सर्च करायचं आहे. थोडा वेळ घेईल. या सर्वात आपण पहिल्या पेजवर आलेलो आहे. थोडं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर इथं वापरकर्ता आणि आधार लॉग इन. तर आपण सर्वात पहिले काय करायचं आहे, नवीन अर्जदार नोंदणी करायची. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर हे थोडं आणखीन प्रोसेसिंगमध्ये राहील. थोडं खाली घ्यायचं आहे आणखी याला या आणि इथं नवीन अर्जदार आहे ना, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं वापरकर्त्याचं एक नाव टाकायचं आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, म्हणजे तुम्ही एक पासवर्ड टाकला तिकडे दुसरा टाकायचा आहे. म्हणजे एकच पासवर्ड तुम्हाला 2 ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे ते कन्फर्म करण्यासाठी. आणि तो वेगवेगळ्या चिन्हामध्ये, अंकामध्ये आणि अक्षरामध्ये हवा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं कपचा भरायचा आहे. कपचा भरल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर असं तुमच्यासमोर एक पेज निर्माण होईल परत. आणि आता वापरकर्ता ID याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं मी सेव्ह करून ठेवलं होतं, त्यामुळं तुमचंही सेव्ह करायचं. आता फक्त मला कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर इथं मी कॅप्चा टाकतो. हे प्रोसेसिंगला जात आहे. ही साईट थोडीशी स्लो साईट आहे, म्हणजे लोड आला की कमी चालते. प्रोसेसिंग घ्यायला वेळ लागतोय. तुम्ही घरी बसल्या सुद्धा असं मोबाईलवरती करू शकता. महा-डी-बी-टीचा फॉर्म भरू शकता तुम्ही. यासाठी तुम्ही आधार कार्डचं सुद्धा लॉग इन करू शकता. आता आपण आलेलो आहे मेन पेजवरती. लॉग इन होऊन आता आपण मधल्या पेजवरती आलेलो आहे. आपण लॉग इन झालेलो आहे. आता इथं मी पूर्ण फाईल भरलेली. आपण आता इथं काय काय करणार आहोत, वैयक्तिक माहिती आहे, पिकाचा तपशील सादर करायचा, इतर माहिती सादर करायची आहे, मी अर्ज केलेल्या बाबी आणि मी अर्ज रद्द केलेल्या बाबी, असं तुमच्यासमोर पर्याय राहतात. मी ही ऑलरेडीच भरलेली प्रोफाईल, त्यामुळं तुम्हाला पुन्हा सांगतोय की कसं भरायचं आहे. तर मेसेज आलता मध्ये. हे पूर्ण सगळ्यात तपशील व्यवस्थित भरायचा आहे. वैयक्तिक माहिती, आधार, बँक डिटेल्स, तर महत्त्वाची ती बँकेचा पहिला पाण्याची झेरॉक्स अपलोड करायला पडते, ती करायची. आधार क्रमांक टाकून याला रिफ्रेश करायचे. पूर्ण आपण डिटेल्स भरायची. ही तुमच्या साईडला जे जे निगेशन बार दिसतात हे पूर्ण भरायचे पूर्ण. आणि मग तेव्हा ती 100% प्रोफाईल भरणं झाल्यानंतर मग तुम्हाला पिकाचा तपशील येतं. तुम्ही पिकाचा तपशील भरायचा आहे. भात, गहू, तांदूळ, खरीप हंगाम यातील कोणते पिकं तुम्ही पेरले ते भरायचे. तुमची वैयक्तिक माहिती इथं सादर करणं पडते. म्हणजे आधार क्रमांक टाकला की तुम्ही कुठलचे काय सगळं त्या ठिकाणी ऑलरेडी येतं. माहिती या ठिकाणी जमा होते तुमची. आपण आता दुसऱ्याच्यावरती पिकाचा तपशील. मी मुर्शिदाबादवाडी गावाचा आहे समजा, XYZ. मग तुमच्या गट नंबर टाकायचा आहे, हंगाम टाकायचा आणि पीक प्रकार टाकायचा आणि पीक पेरा निवडायचा आहे.
आता तुमची प्रोफाईल इथं 70% भरल्या जाईल. आता इतर माहिती सादर करण्यामध्ये काय आहे ते बघूयात. कागदपत्रे अपलोड करा, ही शेवटची स्टेप आहे आपल्याला. बँकेचं डिटेल्स पण आपल्याला ही शेवटच्या मेनूमध्ये. आता सिंचनाचा स्रोत काय, तुम्ही विहीर आहे तुमच्याकडे, सिंचन काय आहे, कोणी तलावातून पाणी घेतं की नदीतून पाणी घेतं ते निवडायचं आहे. तुम्ही कोणती मोटर वापरता, इलेक्ट्रॉनिक, इंजन यापैकी, आणि किती HP वापरता हे पूर्ण भरायचं आहे. तिथं सिंचन प्रकार निवडायचा आहे आपला. तुम्ही किती मोटर वापरता, 1 2 तिथं संख्या टाकायची. ही कधी कधी सर्व्हिस नॉट अवेलेबल म्हणतात, यावरती थोडासा वेळ लागतो, साईट कमी चालतं त्याच्यामुळे. आता हे तुमचं बँकेचं डिटेल्स आलेलं आहे, मी ऑलरेडी भरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतोय की कसं भरायचं आहे. बँकेचं डिटेल्स हे आधार क्रमांकावरच अपलोड असतं, कारण आधार क्रमांकावरतीच आपल्याला लाभ मिळतो. म्हणजे तुमच्या अकाउंटला जे आधार क्रमांक राहतं ते आधारवरतीच तुम्हाला ते पैसे अर्ज मंजूर झाल्यानंतर ते तुमच्या आधारवरतीच क्रमांकावर पैसे टाकले जातात. आता ही झाली माझी बँकेची तपशील पूर्ण भरला. IFSC कोड, बँकेचं पासबुक आणि पूर्ण नाव. आता ही 100% प्रोफाईल आपली कंप्लीट झालेली आहे इथं. आता आपण अर्ज, या ठिकाणी आपल्याला आता मेनू हा उपलब्ध झालेला आहे. अर्ज कसं करायचं आता आपल्याला हा करायचा. आता तिथं अर्ज सादर करायचा आहे. आता मी वैयक्तिक असल्यामुळे मी इथं पूर्ण माहिती देऊ शकत नाही. अर्ज सादर केल्यानंतर आपण पूर्ण अर्ज भरायचा आहे. पूर्ण डिटेल्स आपल्या समोर येते, ते डिटेल्स आपल्याला भरणं पडते. आता हे अर्ज आपण इथं थोडं वैयक्तिक माहिती असल्यामुळे आणि पॉलिसीमुळे आपण हे इतकं अर्ज दाखवू शकत नाही, भरतो कसं आपण. तर हा अर्ज भरलेला आपण आता अर्ज सबमिट करणार आहे. अर्ज आता सादर करायचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही आणि या प्रकल्पाचा एक संकेत क्रमांक टाकायचा एक, आणि याच्यावरती ब्ल्यूवर क्लिक करायचं आणि सादर करायचं. असं तरी आपण मोबाईलवरती शिकलेलो आहे.